हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? तर सकाळ फेऱ्या मारते मी. आत्ताच उठले आणि आज आहे शेवटचा दिवस इथला. शेवटचा दिवस नाही, आज जायचे बारामतीला, कारण आज आहे भाऊबीज म्हणून आज जायचं बारामतीला. कसे दिवस गेले पटापट कळलं पण नाही. तर मस्त सकाळी आणि मी मारते फेऱ्या इथं, छानपैकी फेऱ्या मारते. रुपालीला सांगितलं उठ म्हणून, पण आता कधी उठती काय माहिती, कारण तिला लय वेळ उठ उठ म्हणावं लागतं, तरी पण ती काय उठत नाही. उठले तरी आळस वगैरे देत राहते, लवकर उठतच नाही अजिबात. बसले मी निवांत. आज आवरायचं पटपट आणि आज जायचं बारामतीला. रुपाली जाईन नगरला भाऊबीजसाठी. तरी इथं माझे मिस्टर ह्यांना पप्पांना गाडी शिकवत होते, त्यांना शिकायचं होतं, त्याच्यामुळं ते गाडी शिकवत होते त्यांना. इथून तिथपर्यंत नेली, परत म्हणले नको बाबा. चालवतात ना. झाले का चपात्या? लय मोठा उंडा मळला का ह्या वेळेस? पुरतच नाही, नाश्त्यालाच जात सगळा. नाश्त्याला दुपारी लागते ना, परत दुपारी कोण नाही जेवायचं, पण आता भाकरी आई चपाती खाते ना. हा, नाश्त्याला खातात चपाती. इथं मी भाजी केली. तर आज जाणार आहे आम्ही माहेरी. आज आहे भाऊबीज. भाऊबीजच्या सगळ्यांना शुभेच्छा. कसं वाटतंय आज जाणार माहेरी? तर आनंदी आनंदीकडे, जिकडे तिकडे चोळीकडे लय आनंद वाटतो. माहेरी जायचं म्हटलं की लय आनंद होतो, आहे की नाही? माहेरी असं नाही, आपण मुंबईला असतो ते सासरी जायचं पण तेवढंच आनंद असतो तिकडं. हा, तिकडून इकडे येतानाचा आणि इकडून तिकडे जायचं, इकडे जातानाचा आनंद काही नाही. मला माहेरी सासरी पण असतात तेवढंच आनंद होता, कामात जायचं नाही 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 नाही, पण माहेरी जायचा वेगळाच असतो ग, हे सगळ्यांनाच माहित आहे. नाही, पण आपल्याला इकडे पण किती आनंद होतो. आता आपल्याला कर्जतला जायचं, हा, एक्सायटेड होतो की आता जायचंय, पण एक्सायटेड पेक्षा असं होतं की अरे रे रे आपल्याला उशीर झालाय कर्जतला जायला, कारण एक दिवस आम्हाला लेट झाला होता यायला, त्याच्यामुळं. काय मारते झाडून इकडून. आज आम्ही जाणार आहे. आई म्हणतात दोघी चालल्यात वे सोबतच. म्हाताऱ्या मग अशा आलत्या, म्हणलं दोघी सोबतच वे. म्हणलं आजच आहे भाऊबीज. नव्हत्या त्या अचानक आल्या. नाही तर ती तवा दुसरा ठेवला आधी तू घेतला होता काय? हा, तू तवा वाकडा तिकडे आहे. आता हे सारखं लागतंय. पाणी तापलं असतं आता परत तापले पाणी द्या. नाही तरी दुसरे गेले काय म्हटलं कसं ते दुसरीकडे हातात घेतले म्हणून जवळ बघा. हा ठेवा, पलीकडे ठेव, असं सगळं पलीकडे. पाणी आणलं कमी होईल का हे? हा, तुम्ही आईनाले थोडंच पाणी ठेवलं होतं माझी. मी तेवढंच ठेवते पाणी, नाही थोडं जास्त ठेवले ना. मी पाणी माझं तेवढंच कोणते. हा, आमचं जास्त असते, जास्त ठेवायचं. म्हणजे काय होतं,
स्वयंपाकाला पोरं त्याचीच घरची ते स्वयंपाक काय मला आणि दिदीची सकाळी सगळे लेट हा दीदीची सकाळी मग सगळे माझा स्वयंपाक झाल्यावर ते उठते मग नाही लागत एवढी गरज नाही पडत. तर होय कसं वाटतं आज तुला जायचं म्हणल्यावर एक्सायटेड वाटतंय ना? येस आता आम्ही पटापट आवरणार आहे. आता माझी तर भाजी झाली, तिची चपाती झाली की नाश्ता करायचा आणि ते मी तोपर्यंत भांडे घासते. आम्ही काल 12 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत गप्पाच मारत होतो. नंतर दीदीचा बड्डे केला, नंतर परत हे झालं. मला लय झोप यायला लागली. ती जागी होती खुशाल मला झोप येते. 12:30 घरी पण तशीच करते तू? हा 12:30चा टाइम. नगरला पण गेलं कसं तिथे 10लाच झोपते ती. मला झोपच नाही. आज शेवटचा दिवस आहे इकला कर्जतचा. शेवटचा व्हिडिओ नाही पण शेवटचा दिवस तर आहे. वाटतंय राहावं म्हणून वाटतंय, पण भाऊबीज आहे आणि तिकडं जायला पण एक्सायटेड आहे. कारण हे थोडे दिवस राहिलो आम्ही, आहे का नाही? 2 दिवस राहिलो, पण सगळं कामातच दिवस गेला आमचा. रात्र दिवस अख्खा सकाळ ते संध्याकाळ किचनमध्येच, बाहेर जायचं नाहीच. आम्हाला रील्स काढायची होती टेरेसवर. कधी ग बाळा? काढायची होती. कामाला गेली होती तर ते म्हणजे तोंडच नाही निघलं आमचं वर कामातून, त्याच्यामुळं काय हेच नाही. आता जाऊ दे, आता मग काय आहे की नाही. दिवाळीला आपण लेट आलो त्याच्यामुळं मग दिवाळीला तर सगळेजणच कामातच असतात. आता पुढच्या वर्षी काढू नक्कीच. पुढच्या वर्षी म्हणजे 6 महिने. हां झाले बोर होईल. दिवाळी राहिली लवकर आली. लय बोर असं वाटतं की अरे काय काय चाललंय हे जाणार नोव्हेंबर पूर्ण, डिसेंबर पूर्ण, 2 महिने पूर्ण तसं. संक्रांतीच्या चला आता चला आता करतो आम्ही काय काय आणि नाश्ता करतो, मग भेटूयाच आपण. बाय. रुपाली पप्पा आले. आले. हां ते व्हिडिओ ते बोलले असते. कसं आली? कसं वाटतंय आता? जायची तयारी करणार फक्त जायची तयारी करायची फक्त. आता घाई आहे ना? काही कारण आम्ही डब्यात गेले तेव्हा गाडी खूप झालेली आपल्या लवकर लवकर बॅगी दुसऱ्या बसमध्ये ट्रान्सफर करताना ना लय टेन्शन. हां म्हणजे खूपच नाही तू तेच ना. कारण जी पाठीमागची भरलेली गाडी असती हां तर जागा नसती, ऑलरेडी भरलेली असते. बरोबर. रुपालीचे पप्पा आले. चला काका आले, पण रुपालीला घ्यायला तर आले, पण मला घ्यायला कोण नाही. मला असंच जावं लागणार आता, आहे का नाही? गेले किती वर्ष झाली? 4 वर्षापासून मी अशीच जाते एकटीच. हां नाही मी एकटीच जाते. पण त्यावेळेस हे म्हटलेत की मी येतो सोडवायला. चला तुम्ही असं सोबत तर काय नव्हतं येत असं एकदम असं नाही का लावारीस नाही, पण एकटं बायका प्रवास खूप होता. लावारीस असल्यावर वाटतं मला तर. म्हणजे तसं नाही, पण वाटतं तसं. कोणच न्यायला नाही, कोणाला आणायला नाही, कोण असं. तर तुमच्या पप्पांना फोन लावलं ते आता थोडी लगेच येते. हां पण मीच म्हणते ना काय मी येते असं, नाही तर ते येते. आता तर ताईला कोण नाही आणायला सोडवायला, तर मग भैया जाणार आहे आज. हां काय आई तिकडं असेल ना. तर आता काका आलेत. आता आमची तयारी अजून जोरदार चालणार आहे. पटापट हिचा हात लगेच असा हे झाला फास्ट, चार्ज मिळाल्यासारखा फास्ट झाला, आहे की नाही? जायचं आता. चला आवरा. इथं चहा उकळते. जानिका मज्जा वाटती मग. जायचंय आता ही प्रांजलसारखी करायला नाही म्हणती. जायचंय का नाही? नगरला जायचंय का नाही? हिला इथंच ठेव मग. बरं जा. बरं काय म्हणतात ते तर बघून ये. म्हणा बरे आहेत का? जा विचारून ये. बरे आहेत का विचारून ये. जा.